श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कथित बोगस कारभार चव्हाट्यावर आला असून राहुरी तालुक्यातील खंडांबे येथील भगवान गोवर्धन कल्हापुरे यांनी गंभीर आरोप करत प्रशासनाला धारेवर धरले आहे। अनेक महिन्यांपासून कार्यालयाच्या चक्रा मारूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। कल्हापुरे यांच्या म्हणण्यानुसार सन 2024 मध्ये संबंधित जेसीबी त्यांच्या नावावर असताना त्यांनी तो कोणालाही विकलेला किंवा हस्तांतरित केलेला नाही। तरी देखील त्यांच्या कोणत्याही संमतीशिवाय तो जेसीबी दुसऱ्याच्या नावावर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे संबंधित जेसीबीवर एचडीबी फायनान्स कंपनीचे कर्ज प्रलंबित असतानाही परस्पर एनओसी जोडून आणि कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। भगवान गोवर्धन कल्हापुरे। आज आरटी ऑफिसमध्ये नेमकं काय कामानिमित्त आला आपण? माझं मशीन ट्रान्सफर केलेलं आहे, त्या कामासाठी आलोय। कोणतं मशीन आहे? माझं जेसीबी कंपनीचं मशीन आहे MS17 BX 1424। म्हणजे आपण तो विकला आहे का? नाही विकला नाही, माझ्याकडं मशीन पण माझ्याकडे आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट माझ्याकडे आहे, तरी पण मशीन दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर झालेलं आहे। मी माझं मशीन काम करून घरून चालला असता माझं मशीन फायनान्सवाल्यांनी अडवलं। मला म्हणे तुमचं मशीन थकीत आहे, आम्हाला ओढून न्यायचं आहे। मी म्हणलं माझं मशीन नेले, माझं मशीन मी डॉक्युमेंट दाखवतो, तर त्यांनी माझं मशीन 5,000 रुपये घेऊन माझ्याकडून सोडून माझ्याकडे देऊन टाकलं। नेमकं काय प्रकार घडलेला आहे तुम्हाला? नेमकं जेव्हा मशीन वाढायला आले त्याच्यानंतर तुम्हाला काय माहिती मिळाली? मला मशीन वाढायला आल्यानंतर असं कळलं का 2024 मध्ये माझं मशीन ट्रान्सफर करून त्याच्यावर लोन मारलं आहे SK फायनान्सनी। तुम्हाला या ठिकाणी जेव्हा ट्रान्सफर करण्यात आलं त्यावेळेस तुम्हाला कल्पना दिली होती का? तुम्हाला काही फोन नाही, कल्पना नाही दिली, काहीच नाही माहिती भेटली मला। या मशीनचे ओरिजिनल पेपर तुमच्याकडे आहे का आरटीओ? माझ्याकडे आहे, तर ते ट्रान्सफर झालं कसं? ते आधार कार्ड काही डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले होते? कधीच नाही दिलेले। मी माझं जेव्हा मशीन नवीन घेतलं त्यावेळेस डॉक्युमेंट दिले ते। या ठिकाणी आपण आपलं अपील होतं, नेमकं कशा संदर्भात होतं आणि काय झालं त्याचं? नेमका याच विषयावर माझा आज अपील होता। मी 13 मार्च 2026ला मी माहिती अधिकार अधिनियमच्या अर्जाप्रमाणे मी माहिती विचारली होती जेसीबीची। त्याच्यात ट्रान्सफर करत असताना जे कागदपत्र लागतील ते सर्व कागदपत्रे मी मागवलेले होते, परंतु त्या कागदपत्रेमध्ये अपूर्ण माहिती देण्यात आली। मला RC बुक त्यामध्ये भेटलेलं नाही, म्हणून मी आज 7 जुलै 2026ला मी अपील केली होती, तर मला आज अपीलची तारीख भेटली। परंतु मी 11 वाजेपासून या कार्यालयामध्ये उपस्थित आहे, 3 वाजलेसुद्धा अधिकारी इथं उपस्थित नव्हते। आत्ता अधिकारी आलेले असं मला कळलेलं आहे आणि ज्या संदर्भात मी माहिती विचारली होती त्याचे मूळ मालक ते GCBचे इथं उपस्थित आहे। मला कळालं, यांच्याशी मी संवाद साधला तर तेव्हा मला कळालं की यांनी कोणत्याही प्रकारचे यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट या कार्यालयाला दिलेले नव्हते। RC बुक स्वतः यांच्याकडे होता आणि HDBचा फायनान्स यांचा होता, लोन चालू होता। चालू असताना असं माहीत पडलं का हे थर्ड पार्टीच्या नावावर GCB करण्यात आलेलं आहे या कार्यालयामध्ये। आता कोणी केलं, कोण त्या प्रतिनिधी होतं, कोण क्लर्क होते, कोण वरिष्ठ अधिकारी होते, त्या संदर्भात त्यांची सह्या वगैरे असतील, त्यांनी RC बुक ओरिजिनल ना देता दुसऱ्याच्या नावावर कसं काय गाडी झाली आणि OTP सुद्धा यांना दिलेला नाही या मालकांनी, तरी गाडी सुद्धा दुसऱ्याच्या मालकाच्या नावावर झालेली आहे। म्हणून मी आज या कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि अपीलमध्ये मी चर्चा करणार आहे अधिकारीसोबत का असे डॉक्युमेंट मला अपूर्ण देण्यात आलेले आहे आणि त्याच्यात ओरिजिनल RC मालकापाशी असताना तुम्ही कोणत्या पेपरच्या माध्यमातून ते गाडी ट्रान्सफर केलेली आहे, एवढंच माझं म्हणणं आहे। जर या ठिकाणी कार्यालयातून जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर आपली काय भूमिका असणार? जर GCB मालकाला या कार्यालयामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आणि मी सुद्धा, मला जर माहिती पूर्णपणे दिलेली नाही तर मी येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये चालक मालक संघटनेला सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचा इथं आंदोलन करीन आणि याचा जे काही परिणाम होईल ते ह्या कार्यालयाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासक राहील, माझं एवढंच म्हणणं आहे। या संपूर्ण प्रक्रियेत मूळ मालकाची उपस्थिती, स्वाक्षरी आणि परवानगी अत्यावश्यक असताना त्या नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे। नियमानुसार वाहन हस्तांतरणासाठी फॉर्म 29 व 30 वर मूळ मालकाची सही आवश्यक असते, तसेच मालकाने प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असते।
याशिवाय ऑनलाईन प्रक्रियेत OTP हा मूळ मालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येतो. मात्र कल्हापुरे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी कोणताही OTP दिलेला नाही, ना त्यांच्या परवानगीशिवाय मोबाईल क्रमांकात बदल करण्यात आला आहे. माझ्या नावावरील JCB परत माझ्या नावावर करून द्यावा अशी मागणी वारंवार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. न्याय न मिळाल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे RTO कार्यालयातील कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा प्रकारचे आणखी किती प्रकरणे घडली आहेत याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याची मागणी मूळ मालक कल्हापुरे यांच्याकडून होत आहे.